मित्रांनो नमस्कार. हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की आपण लेफ्ट साईडच्या लाईनमध्ये गाडी चालवतो आहे, पण रोडच्या खालीही जाऊन एक जण गाडी चालवतो आणि त्याच्यानंतर समोर एक जण रोड क्रॉस करण्यासाठी थांबलेले आहेत, त्यांच्या अंगावर देखील गाडी घालतो तो आणि पुढं गाडी चालवतो आहे. आता त्याच्यानंतर होतं काय मित्रांनो माहिती आहे का, तो तिथं देखील अडकला गेला. आता इथं पहा, पाठीमागून गाड्या टू व्हीलर्स जात आहेत, टू व्हीलर्स चला लेफ्ट साईडने जात आहेत, रोड खाली आहे, खराब रोड आहे, चालेल तिथून. पण एक फोर व्हीलरवाला जो की इर्टिगावालाच आहे, तो प्रायव्हेटवाला येतो. का हे लेफ्टची गाडी आहे, किती जोरात येतो बघा. आता जोरात आला, त्या माणसाच्या अंगावर गाडी घातली समोर. आता या ठिकाणी पाहू शकता, तिथं तसं केलं. त्याच्यानंतर देखील तो तसाच फास्ट गाडी घेऊन पुढं आलाय. पुढे येऊन देखील आपल्या लाईनमध्ये गाडी घुसवण्याचा प्रयत्न करतो तो आणि तिथंच गाडी टच होते. तसं पाहायला गेलं तर पूर्ण चुकीची गाडी चालवत होता. इथून तिथून त्यानं पूर्ण चुकीची गाडी चालवली आणि त्याच्यानंतर इथं पुढं घेत असताना आपल्या गाडीला गाडी टच केली. आता इथं मी त्याला अप्पर डिप्पर देखील देतो आहे आणि गाड्यांमध्ये अंतर देखील किती आहे बघा, तरी त्याच्यामध्ये गाडी घुसवून त्याला पुढं जायचं आहे आणि मला पाठीमागे टाकायचं आहे. गाडी चला चला थांबा, जरा जरा थांबा. आता चला घ्या पुढं. तिथं पण अंगावर टाकताय दादा, काय करताय तुम्ही? नाही काय झालं का घातली? नाही लागलंय थांब ना बाबा, आता थांबा की जरा. उतर रे मी खाली गाडी ठोकली आहे. काच घे खाली. तुला आता पटके जायचं, साईडला घे ना मला. गाडी बरोबर गाडी घासली, जरा काय काय ना करायची, थांबायचं ना. तुम्हाला सांगतो थांबा थांबा, तो गाडी अजून दाबताय. घासली का रे? बरी घासली ना? अरे भैया तुम पीछे अरे बाबा, तुम 2 बार ये किया था, तुमको बोल. त्याला फोन करतो मी. चल तू पुढं जावा तुम्ही दादा. घे गाडी साईडला घे. चल घातली गाडी महादोर किती लय घासली का गाडी? आहे घे त्या बाया. चल म्हणा काय असेल मध्ये दरवाजा मध्ये दाबलाय तो. त्याला कशाला बरं एवढी गाडीला मस्ती पाहिजे, तिकडून इकडे गाडी घालतो. राहू दे जरा, 10-5 हजार काढतो मी. थांबा जरा, तू नको जाटोपट करू एवढ्या बोकाच्या. त्याला इथे तोंड खाली जाईन निघून बस. मी उडवून टाकेल पुन्हा. मग हे यार बाबा थांब ना, तू जा म्हणा. तू एवढ्या बोकाच्या ते आलं मध्ये छानपणा शिकवाय. काय म्हणतो तुम्हाला? त्याला इथं मध्ये घाला. त्याच्यावर घ्या. मामा किती घासली? नाही घासले. आतमध्ये गेला सेम अपनी हमारी गाड़ी में देखो ना.
पुण्याचीच गाडी आहे, हा? पुण्याचीच गाडी आहे. घातली ना? समजा नाही. कुछ नहीं है यार, वो हाथ लगा तो मतलब कुछ नहीं है। हाथ लगा नहीं सर, कितना अंदर गया? अरे कुछ है ही नहीं, अंदर कितना गया? उधर देखो, इधर देखो। भाई हम कह रहे कुछ नहीं है। नहीं, उसका करके ये हलाई क्या नहीं, करके नहीं, दे तू दादा? नहीं, आपको जरूरत ही नहीं। एक तो रोड के नीचे से आप इधर आ रहे तू हो, रोड के नीचे से रोड के नीचे से रोड में चलने वाली गाड़ी क्या रुकेगी कहीं? रोड के- हाँ? रोड ठीक है, रोड ट्रैफिक ज्यादा से तो बीच में गाड़ी आएगी क्या- किनारे क्या? जो और और रोड पे बीच चलने वाले एड़े लोग हैं क्या? बीच में गाड़ी कैसे नहीं, नहीं, रोड पे चलने वाले एड़े अगर लोग हैं रोड क्या? कॉर्नर पे तो बीच में कैसे आएगी गाड़ी? तुम ये उधर हमें पोल बताओ। में डालो ना, हमें क्या करना है? पोल में डाल के लेके जाओ। पोल में कैसे अरे पोल में लड़ाओ, लेके जाओ ना। आपको अगर दिख रहा है ना रोड पे लोग हल्की सी अगर गाड़ी में तो मेरे को पता नहीं है उसका गलती दोनों की है। 5,000 रुपये लगेगा, 5,000 रुपये लगेगा, 5,000 रुपये लगेगा, 5,000 रुपये। 5,000 हाँ, 5,000 नहीं, हम लोग कह रहे हैं कि रोड पे गाड़ी चला रहे हैं। आप रोड के नीचे उतारोगे गाड़ी, इधर लेके आओगे। नहीं, मना के दे दो, मना के दे दो। चलो बैठो गाड़ी में, आप बैठो गाड़ी में, मैं मना के दे दो। मैं बोल रहा हूँ, बैठो गाड़ी में, मना के दे दो। और गलती ऐसी नहीं कि गलती है, अगर किनारे है तो अरे जानबूझ के गलत चल रहे हो तुम। अरे जानबूझ के कैसे चल रहे हो? जानबूझ के गलत चल रहे हो। कैसे गलत चल रहे हो? जरूरत क्या है आपको नीचे से ऊपर लेके आने की? जरूरत नीचे से नीचे लेके जाओ ना। नीचे का खंबे में कोट क्या? फिर क्या हमारी गाड़ी पे डालोगे क्या? यार गाड़ी हमारी पहले की मेरा गाड़ी तो है, आप कब से एक बात तो बोल रहा हूँ मैं, मेरे को वो चीज पता ही नहीं है। उसके बाद आप पेड़ पे डाल रहे हो गाड़ी पे। गाड़ी से घाटा थोड़ी निकलता है। चलो चौकी में, चलो चौकी में। बेटे सुनिए, देखो 5,000 रुपये को तो हम लोग यहाँ तीरथ स्थान करने आए हैं और आप इतने तो उसके पैसे तीरथ स्थान करने आए हैं, आप हमसे ऐसा पैसा ले लेंगे? नहीं, सब गए, ये देखो ना, इधर हो साहेबा त्यांचं काय असेल देऊन टाका. इधर का देखो, इधर कितना, ये देखो बाहर निकला, नहीं इधर का निकला बाहर है, निकलता गलत है। बोल रहे भैया, मैं लोगों को परेशान कर रहा मैडम हूँ। इधर का बाहर निकला, इधर का बाहर निकलेगा जब इधर दबेगा तो कुछ नहीं ये हुआ, देख लो, कुछ नहीं हुआ, ये देखो इधर देऊन टाका त्यांचं काय असेल द्या. बेटा रहने तो बात अरे हम थोड़ी बोलेंगे उनका गाड़ी है. नहीं, नहीं, उनका नहीं, नुकसान नहीं, हमारे- भगवान के हम दर्शन करके आ रहे हैं, हम झूठ नहीं देखो बोलेंगे, मैडम, हम भगवान- त्रिपुटेश्वर दर्शन करके आ रहे हम हैं, भी झूठ वही नहीं बोल रहे बोलेंगे हैं। हम। हमारे अंदर थोड़ा बहुत नुकसान है तो हम नहीं बोलेंगे। नहीं, 4,000 रुपये हम नहीं देंगे। 4,000 इसके मतलब क्या है? चलो शोरूम पे हाँ, शोरूम चलो, पे चलो, दिक्कत नहीं है। कैसे कह रहे हो तुम, हम भगवान का दर्शन भैया देखो ये सीट के लिए हम यहीं पे सेटलमेंट करे लेंगे, पुलिस को हम बुलाते हैं. हाँ, बुलाओ पुलिस को, बुलाओ बुलाओ नहीं सही उसको है। पुलिस को बुलाने का, बुलाओ बुलाओ बुलाओ। ये नहीं, अभी आप बोल रहे हो ना, जबरदस्ती उसके पास मांगो करो तुम्हारे। मेरे पास क्या है, मेरे हम लोग पास क्या क्या है, मेरे पास। एक मिनट रुको ना, हम हमारे काम मेरे पास क्या सब है? हम कुछ बोल रहे पहले ये कह रहे हैं किनारे रोड से बीच में क्यों, तो किनारे अगर गाड़ी चल रही है तो मेन रोड पे आएगी. तुमको बोला रुको रुको, तुमने आया दादा देखो, अभी उसका एक जो है मिनट, करो, एक मिनट सुनो। उस पे सेटलमेंट ये करो। क्या है ये? सलीम भाई बोलो इनको और सेटलमेंट करो। वो क्या वो जो गाड़ी गाड़ी उधर का डोर देखो, उधर का डोर देखो, नया गाड़ी 1 महीना हुआ है गाड़ी को लेके। उसका दे दो. आपको आपकी गाड़ी का ही खाली है क्या? तुम पता क्या वो आपको क्या है? पकड़ लेके आएगा अरे गाड़ी? वो भी पॉकेट में तो नहीं है. फिर आप पैसे चला रहे थे, आप पैसे चला रहे थे गाड़ी, पॉकेट में लाए ऐसे चला रहे थे तुम गाड़ी। एक मिनट सुनो तो आप लोगों को समझ में आया था आप कि नहीं? आप केवल आप लोग पैसे चला रहे थे गाड़ी। कैसे क्या? आप मेरे को मत बीच में बोलो, आई गाड़ी, पीछे से भी आप एक आपको देखो. उसको बोलना चाहिए था कि आप सीधे से जो भी करो और फिनिश करो इधर। दादा, क्या पुलिस है? को बता दो, वो बोला 5 तुमने दिया क्या? तुमने दिया क्या? वो बोला तुमने दिया क्या? ऐसे वो बोला 5 तुमने दिया क्या? तो 4 बोला तो हम दे देगा, मतलब कुछ भी चलो चलो नहीं. चलो आप चलो इसका जो होगा उतना कर दो। अभी बोला ना 4 देते हैं, नहीं देंगे पैसे नहीं नहीं चलो चौकी बना के दे दो। चलो चौकी, चलो चौकी में पुलिस को पैसा देंगे। आप पुलिस को पैसा देंगे, आपको नहीं अरे देंगे। आपका लड़का बोल रहा है
पाळणार आहे तो गाड़ी में चलो, गाड़ी इधर रखो, गाड़ी में बैठो इधर, ज्यादा होशियारी मत कर, गाड़ी में बैठ, दोनों अंदर गाड़ी में बैठ। आता या ठिकाणी त्या लेडीज किती मोठ्या मोठ्यानं बोलत होत्या आणि जर हीच गोष्ट त्यांनी त्यांच्या ड्रायव्हरला सांगितली असती, त्यांच्या मुलाला सांगितली असती, जो कोणी असेल त्याला सांगितली असती की बाबा तू गाडी चुकीची चालवतोयस, तू गाडी व्यवस्थित चालव. जर ह्या गोष्टी जर त्यांनी बोलल्या असत्या तर माझंही नुकसान नसतं झालं. आणि वेळ सगळ्यात महत्त्वाचं, या ठिकाणी त्यांचाही वेळ गेला. जेवढा वाचवला असेल त्यांनी तेवढा वेळ त्यांचा इथं विनाकारण गेला. समजा ते दुरून आले असतील तरी समजा अर्धा तास वाचवला असेल, पण इथं अर्धा ते पाऊण तास नंतर गेलाच ना. विनाकारण माझा वेळ गेला, माझा काहीही रोल नसताना, माझी काहीही चुकी नसताना माझा वेळ तिथं वायाला गेला. सगळ्यात महत्त्वाचा विषय तो आहे की जो व्यवस्थित चालतोय त्याचा वेळ वायाला जातो. आणि असं गाडीला गाडी टच झाली की कोणत्याही माणसाला दुःख होतंच. आणि नवीन गाडी आहे माझी, ह्या गाडीला आता 2 महिने पण पूर्ण झालेले नाही आहेत. तो निघतोय, त्याला घ्या गाडीत टाकून, त्याला घ्या, त्याची गाडी चावी घ्या, त्याला आपल्या गाडीत घ्या, गाडी बस, गाडी बस, ज्यादा होशियारी करू नको, चल गाडी में बैठ. पैसा द्यायला शेवटी या ठिकाणी मी पैसे पण नाही घेतले, फक्त मला दाखवायचं होतं की तुम्ही वेळ वाचवल्यानंतर वेळ कसा वायाला जातो. आता या ठिकाणी मला थोडंसं इम्पॉर्टंट काम होतं, फार महत्त्वाचं काम होतं, पुढं जायचं होतं, म्हणून मी त्यांना सोडलं. नाही तर त्या दिवशी माझीही गाडी आणि त्यांचीही गाडी मी तिथं पोलीस स्टेशनला अडकवून ठेवली असती आणि त्यांनाही अडकवून ठेवलं असतं. पण सर्वात महत्त्वाचं मला एकच मेसेज द्यायचा या व्हिडिओच्या माध्यमातून की तुम्ही कितीही वेळ वाचवला तरी एखाद्या ठिकाणी जरी थोडीशी जरी चूक झाली तरी त्या ठिकाणी दोघांचाही वेळ जातो. विनाकारण जो व्यवस्थित चालतो त्याचाही, आणि आपण कितीही घाई केली तरी आपलाही तिथं वेळ वायाला जातो. हाच मेसेज या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांसोबत शेअर करायचा होता आणि त्याच्यासाठीच हा व्हिडिओ बनवला मी. तर संपूर्ण व्हिडिओ पहा आणि जर नवीन असताल चॅनलला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि आपल्याला सपोर्ट करा मित्रांनो. हे या गोष्टी सर्वांसोबत घडत असतात
तर या घडू नयेत यासाठीच माझे प्रयत्न चालू आहेत. नंबर घेतलं संजू नंबर घेतला. हा नंबर घेतला ना त्याचा. जास्ती नुकसान झाले. आहे नुकसान दबलंय मध्ये दरवाजा. घालून घे त्याला घे त्याला म्हण त्याला म्हणा जरा जोडीला. येस भाई. हा हा या ठिकाणी आपल्या गाडीचं जास्त नुकसान नाही आहे, पण या लोकांना अक्कल आली पाहिजे. असे लोक वागले नाही पाहिजे. अशा प्रकारे गाडी नाही चालवली पाहिजे. ह्या छोट्याशा गोष्टी असतात, पण या लोकांना कधीही कळणार नाही आहेत. विनाकारण मध्ये घालायची गाडी. आणि त्या ठिकाणी आता माझं नुकसान थोडंसं झालं आहे. नुकसान मी भरूनही घेतलं नसतं त्याच्याकडून, पण ते पोलिसांना 10,000 रुपये द्यायला तयार होते. जसं की त्या पोलिसांना विचारलं यांनी की आम्ही गाडी नेऊन धडकावी का यांना म्हणून. पण गरजच नाही बरं का तिथं मध्ये गाडी घालायची. अर्ध्याच्या पुढे आपली गाडी पुढे आली तरी त्यांना राईट साईडला गाडी तो वळवली. व्हिडिओ मला पाठवून तो माणसाच्या अंगावर टाकत होता. तो ना हा. तो काढायला लागेल आपल्याला याच्यात. मी तर तिथं गेलो ना काढ. साहेब हा माणसं मारेल पोरशे करेल हा तो त्यानाचा. आणि हा पण असं सांगा साहेब पोरशे करायला निघाला असं सांगा. तुम्ही सांगायचं त्याला. साहेब याला काय करा आता मी काहीच बोललो नाही यांचं. मी साहेबांना फोन लावून देतो. बोला तुम्ही. आम्ही कोर्टात गेलतो. नाही ते म्हणली ना 10,000 रुपये देते म्हणे पोलीस स्टेशनला 10,000 देते म्हणे. म्हणून तर मी साहेबाला इकडल्या घ्यायला काच खाली घेतला होता. साहेबाला 5 द्यायचे आणि तुम्ही 5 बाद झाले ना तुम्हाला संपलं की 10 घ्यायचे. साहेब 10,000 ताब्यात घ्यायचे. साहेबांना नाही नाही यांना अडकवायचं जातं. चांगलं अडकवतं यांना. 10,000 घ्यायचे. हे सगळे ना 15 मिनिटाचं 10 मिनिटाचं जे फुटेज आहे ना सर्व फुटेज आहे माझ्याकडे. मी त्यासाठी काच खाली घेतली. साहेबांना एक शब्द यांना सांगा बोलू नका. सगळे रेकॉर्ड बघा. हा देवदर्शन केलं सगळं मान्य आहे तुमचं. मग तुम्ही माणसं उडीत चालता का? हा? आता मी पण मग लेफ्टला शनी चालवतोय ना. देवदर्शन केलं तर रात्रीचं दारू पिता. हा? आता मी पण लेफ्टला चालतो ना. हा जर लेफ्टला यायला ना तर मी थांबतोय पाठीमागे. का तर त्याची लेफ्टला यायची जागा आहे. बरोबर ना. ड्रायव्हिंग आहे हे. लोकांना हेच नाहीये. असा चालतोय क्रॉस द्यायचा जिगजॅग. आता इथून तिकडून आलं. लायसन तपासा पहिले त्याचं. पोलीस पहिले लायसन तपासा त्याचं. रिक्षावाला आहे ना 12 तो आहे का त्याच्या मागे बी पुढे आजूबाजूला. असू दे काही असू दे. साहेब याच्यावर 2 पटके टाका. याला धंदा नाही झाला हा पहिला याच्यात इंटरफेअर करतो. याचं काय आहे? याचं परमिट चेक करा पहिले. एवढं काय झालं त्याच्यानंतरही तो माणूस रॉंग साईडने गाडी घेऊन गेला पोलीस स्टेशनच्या आतला.